इलेक्ट्रिक कॅपॅसिटन्स. ओके, ठीक आहे. इलेक्ट्रिक कॅपॅसिटन्स. आता कॅपॅसिटन्स म्हणजे काय, याचा फॉर्म्युला आधी माहित असेल तर आपल्याला याचं सोल्युशन येईल. जास्त याचं सोल्युशन आपल्याला येत नाही सहजासहज. पण काय फॉर्म्युला आहे कॅपॅसिटन्सचा, काय फॉर्म्युला आहे? यस, चार्ज अपॉन पोटेन्शियल. चार्ज अपॉन, नियम काय माहितीये का, की जर समजा आपण म्हटलं की चार्ज जर वाढला है ना, तर काय वाढतं? पोटेन्शियल. म्हणजे चार्ज वाढला तर पोटेन्शियल वाढतं, बरोबर ना? मग आता इथं काय फॉर्म्युला त्यात काय पहा बरं, व्ही अपॉन चार्ज की चार्ज अपॉन व्ही आहे? चार्ज अपॉन व्ही. ते कॉन्स्टंट आपण घेतो, दॅट इज सी व्ही. या सी ला आपण म्हणतो कॅपॅसिटन्स. या कॉन्स्टंटलाच काय म्हणायचं मग? कॅपॅसिटन्स. म्हणजे सी बरोबर, बघा सी बरोबर काय येणार, हा गुणिले जो आहे मल्टिप्लायला जो आहे तो याला काय येणार आहे? डिवाइड. म्हणजे सी बरोबर काय आला फॉर्म्युला? क्यू अपॉन व्ही. मग आता इथं जर तुम्ही पाहिलं, चार्जचं आपण ऑलरेडी युनिट पाहिलेलं आहे. चार्जचं युनिट काय आहे मग? एम्पियर सेकंद. पोटेन्शियलचं पण युनिट आपण पाहिलेलं आहे, हे मागच्या पेजवरच आहे. हे बघा पोटेन्शियलचे युनिट काय पाहिलं पहा बरं फास्टली. हे इथं जूल पर एम्पियर सेकंद, बरोबर आहे. या शेवटीचं काय आहे? केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड क्यूब इंटू एम्पियर, है ना. बघा काय आहे ते मग याचं, केजी मीटर स्क्वेअर पर सेकंडचा क्यूब इंटू एम्पियर. यालाच व्होल्ट असं सुद्धा म्हणतात. काय म्हणतात त्याला? शॉर्टकट मध्ये याला काय म्हणतात? व्होल्ट. एवढं सगळं मोठं वाचायला बरं वाटत नाही म्हणून शॉर्टकट मध्ये काय लिहिलं? व्होल्ट. व्होल्ट म्हणजे काय? तर केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड क्यूब इंटू एम्पियर. जसं की आपण ऑलरेडी जे काही युनिट शॉर्टकटचे शिकलो होतो, जसं की न्यूटनला बघा, न्यूटनचं फुल काय त्या ठिकाणी युनिट, तर आपण काय म्हणतो? केजी मीटर अपॉन सेकंड स्क्वेअर. जूलचं केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. वॅट केजी मीटर स्क्वेअर सेकंडचा क्यूब. तसंच फक्त वॅट मध्ये वाढ झाली, कोणामध्ये? एम्पियर. यानी व्होल्ट म्हणजे काय, तर तुम्ही लिहिणार आहात केजी मीटर स्क्वेअर सेकंडचा क्यूब, फक्त याच्यामध्ये कोणाची वाढ झाली? एम्पियर. तर हे बघा, ह्या लेंदी युनिटला शॉर्टकट युनिट, एक शॉर्ट मध्ये नाव कसे देण्यात आले ध्यानात राहतील. आता फार महत्वाचे आहेत बरे का. न्यूटनचं काय आहे, त्यानंतर जूलचं काय आहे, आणि त्यानंतर आहे वॅटचं काय आहे, आणि व्होल्टचं काय आहे. तर जे वॅटचं आहे त्याच्यामध्ये फक्त ऍडिशन मध्ये कोण वाढलं? एम्पियर. कोण वाढलं? एम्पियर. तर बघा छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण महत्वाच्या आहेत, पुढे आपल्याला त्याचा वापर करायचा आहे. ओके, चला मी आता हे परत एकदा इरेज करतो आणि आपल्या मेन मुद्द्याकडे आपण जाऊया. ठीक आहे, आता सांगा मला हे काय झालं? पोटेन्शियल. बस सीचं कॅल्क्युलेशन करायचंय. क्यूच्या जागेवर क्यूचे युनिट ठेवा, व्हीच्या जागेवर व्हीचं ठेवा. क्यूचे युनिट काय मग? एम्पियर सेकंद. व्हीचं काय आहे? केजी मीटर स्क्वेअर सेकंडचा क्यूब इंटू एम्पियर, बरोबर आहे. साधी गोष्ट आहे. आता तुम्ही मला सांगा पोटेन्शियलचे किती भाग केले? 2. तर तुम्हाला चार्जचे पण किती करावं लागतील? 2. म्हणजे जे डिवाइडला काही नाही म्हणजे किती मानावं लागेल? 1. मग हा चौथ्या नंबरचा कुठे जात असतो नेहमी? वर, म्हणजे पहिल्या नंबरला जातो, बरोबर आहे. म्हणजे C इज इक्वल टू एम्पियर सेकंड डिवायडेड बाय 1 इंटू हे जे दिसतंय सेकंडचा क्यूब इंटू एम्पियर, हे वर जाणार सेकंडचा क्यूब इंटू एम्पियर डिवायडेड बाय खाली कोण उरलं? केजी मीटर. केजी मीटरचा स्क्वेअर. कॅल्क्युलेशन मध्ये पहा, एम्पियर गुणिले एम्पियर, एम्पियर स्क्वेअर. एक आहे हा 3 आहे म्हणजे सेकंड रेज टू 4. डिवाइडला कोण उरलं मग? केजी आणि मीटरचा स्क्वेअर.
बरोबर आहे. हा, मग आता यांचं डायमेन्शन्स आपण लिहूया. काय डायमेन्शन्स? मास आहे का? आहे. छेदस्थानी म्हणून. त्यानंतर लेंथ आहे का? आहे. छेदस्थानी म्हणून. त्यानंतर कोण आहे बरं? टाइम आहे का? आहे. अंशस्थानी +4 बरोबर आहे. त्यानंतर आता कोण आहे? एम्पियर आहे. किती वेळ आहे? बस लिहिलं. तर हे डायमेन्शन्स कोणाचं आलं? हा, इलेक्ट्रिक कॅपॅसिटन्स. आणि यालाच शॉर्टकट मध्ये नाव देण्यात आलं, फॅरेड. काय नाव देण्यात आलं? किंवा त्याला आपण फॅरेड असं म्हणतो, फॅरेड. ओके, काय म्हणतो? फॅरेड. तर परत बघा, जे जे शॉर्टकट युनिट आपल्याला माहिती आहेत, काय आहे? न्यूटन. न्यूटनला काय लिहितात पहा? केजी मीटर पर